एनर्जी बूस्टर कळण. हिवाळ्याचे दिवस होते. थंडीनं जोर धरला होता. मी 2 दिवसापासून तापाने फणफणत होतो. जेवण जात नव्हते. तोंडाला चव नव्हती. कमजोरी वाटत होती. मी आईला म्हणालो, तोंडाला चव येईल असं काहीतरी बनव ना. आईनं होकार भरला. घरातील डबे चाच पडण्याचा आवाज येत होता. थंडीनं अंग गारटलं होतं. मी चुलीजवळ घोडोशीच्या बाजीला पांघरुणात पडलो होतो. अधूनमधून वाकळ वर करून आईची धावपळ पाहत होतो. शेवटी आईनं चुलीवर कढई ठेवली. त्यात तूप घालून नंतर ज्वारीचं पीठ घातलं. थोडं मीठ आणि चिमूटभर गूळ घातला. हातानं ढवळत ढवळत म्हणाली, थांब बाबू, आता कळण तयार होतंय. जरा ऊब येईल अंगात. चुलीचा धुरकट वास त्या उखळत्या कळणाचा सुगंधानं घर भरून गेलं होतं. आई झालं का व? मी आतुरतेने विचारलं. ती म्हणाली, थांब रे, अजून थोडा गधकान येऊ दे, मग पोटात ताकद येईल. थोड्या वेळानं तिनं वाटीत कळण ओतून माझ्या मांडीवर ठेवलं. वाटी गरम होती, तेवढंच कळणही. हळूहळू पी, नाहीतर जांभळाची सालपटं निघन. चमच्यावर फूक मारत मी पहिला घास घेताच अंगभर ऊब पसरली. जणू आईच्या हातातून एनर्जी बूस्टर घेत होतो. आम्ही ग्रामीण भागात राहणारी मुलं, आम्हाला कुठलं एनर्जी बूस्टर माहिती? ते कळणच आमचं एनर्जी बूस्टर होतं. पण त्या कळणात सोन्याहून मोलाचं आईचं प्रेम होतं. आई म्हणायची, औषधानं उष्णता वाढते आणि कढणं ते कमी करते, त्यामुळं शरीरात तरतरी येते. आजही जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्या कढणाचा वास आणि आईचा आवाज मनात दुमदुमतो. अगदी दिवाळीपूर्वीच 2 दिवस तापाने फणफणत असताना आईचे ते आपुलकीचे शब्द कानावर पडल्याचा भास होतो. बाबू, अजून घे ना थोडं. आयुष्यभराची ती ऊब आता थांबली, परंतु त्या एका वाटीतली माया अजूनही मनात उसळून येते.